जय महाराष्ट्र। मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर। ग्राउंड झिरो या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत सविस्तरपणे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक दावा केला। कोणी कितीही स्ट्रॅटेजी आखली, रणनीती आखली तर यापुढे मोदीच पंतप्रधानपदी राहतील असं फडणवीसांनी म्हटलं। कोणी कोणाला भेटावं या संदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, मात्र कोणी कितीही रणनीती आखली, तयार केली तरी 2024च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली। प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीवर त्यांनी हे सूचक विधान केलेलं आहे। सध्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला अनेक नेते जात आहेत। आता प्रशांत किशोर यांनी भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं। आहे की कोणी कोणाची भेट घ्यावी याच्यावर कुठले बंधन नाही आणि विरोधी पक्षात जे लोक आहेत किंवा सत्तारूढ पक्षात जे लोक आहेत ते आपापल्या परीने त्यांच्या स्ट्रॅटेजीज तयार करत असतात। एकच गोष्ट सांगतो, कोणी कितीही स्ट्रॅटेजीज तयार केल्या तरीही आजही मोदी जे आहेत 2024लाही मोदीजीच राहणार आहेत। 2024च्या निवडणुकीतही मोदीजींनाच आणि त्यांच्या नेतृत्वातच पुन्हा नव्याने सरकार येईल, त्यामुळे कोणी स्ट्रॅटेजी करायला काही हरकत नाही। दरम्यान प्रशांत किशोर राजकीय स्टार आहेत अशा पवारांनी, अर्थात या सगळ्या लोकांनी पवारांची भेट घेणं किंवा वेगवेगळे लोक भेट घेत असताना त्यात प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेणं हे काही विशेष नाही। शरद पवारांनी त्यांच्या पक्ष विस्तारासाठी चर्चा केली असेल, पवारांनी भेटणं म्हणजे राजकारणात काही उलटापालट होईल असं नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। मोदींना जर टक्कर द्यायची असेल तर सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असून काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होऊ शकत नाही, कारण काही राज्यांमध्ये अजूनही काँग्रेसचं वलय आहे। यूपीएबाबत देशातील काही प्रमुख नेते ठाकरे, पवार, ममता बॅनर्जी काही चाचपणी करत असतील, यात भविष्यात काही वेगळे दृश्य पाहायला मिळू शकतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी या सगळ्या घडल्या प्रकारानंतर दिली। प्रशांत किशोर यांचं काम वेगळ्या प्रकारचं काम असतं। प्रशांत किशोर त्यांना आम्ही सुद्धा अनेकदा भेटलेलो आहोत, उद्धवजी भेटलेले आहे। मागच्या निवडणुकीत त्यांनी आमच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे। त्यानंतर काँग्रेस पक्षासाठी पण त्यांनी काम केलेलं आहे। ते एक प्रोफेशनल पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहे आणि जर कोणी एखादे प्रमुख नेते त्यांना भेटत असतील, चर्चा करत असतील तर त्यांच्या पक्ष कार्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा केली असते। आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणाच्या विषयाची। पुण्यामध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबत राज्य सरकारला येणारे अधिवेशन चालू न देण्याचा इशारा दिला। मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मेळावे किंवा मोर्चे घेण्याचा निर्धार केला। 27 जूनला मुंबईमध्ये 10,000 दुचाकी रॅली काढू असा इशारा त्यांनी दिला। आता प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या मान्यवर लोकांशी चर्चा करणार, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या महसूल कार्यालयावर मोर्चा काढणार। त्यामुळे आता होणारे मोर्चे हे मुकमोर्चे नसतील तर बोलके मोर्चे असतील असं विनायक मेटेंनी म्हटलंय। त्यामुळे सरकारनं 5 जुलैपर्यंत मराठा समाजाच्या बाबतचे प्रश्न सोडवले नाही तर 7 तारखेला सुरू होणारं अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा विनायक मेटेंनी दिलेला आहे। बीडच्या मोर्चामध्ये आम्ही जे जाहीर केलं होतं की 5 जुलैपर्यंत जर या सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या सोयी सवलती आहेत त्या संदर्भात जर निर्णय नाही घेतला तर 7 तारखेचं अधिवेशन आम्ही चालू देणार नाही। पदोन्नती आरक्षण प्रश्नी मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झालाय। चुकीच्या पद्धतीने दिलेल्या पदोन्नती रद्द करा अशी मागणी
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केलेली आहे। पोलीस खात्यामध्ये 250 अधिकाऱ्यांना नियमबाह्य बढती दिली, ती देखील रद्द करा अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली। पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। त्याचबरोबर हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। असं असताना राज्यातील शासकीय अधिकारी आणि सरकारमधील काही लोकांच्या संगनमताने अनेक विभागामध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे। बेकायदेशीर असंविधानिक घटनाबाह्य ज्या लोकांना पदोन्नती दिलेली आहे या सर्व अधिकाऱ्यांना पूर्वपदावर घेतलं गरजेचं आहे। ओबीसीतील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं, याला ओबीसी समाज विरोध करतोय। राज्यामध्ये आरक्षण रद्द आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। राज्यातील ओबीसी नेते मंत्री वडेट्टीवार आणि बाळासाहेब सानप आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित आहेत। ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशा अनेक मागण्या आहेत। या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार आहे। बैठकीसाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे देखील उपस्थित आहेत। मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत। अशा वेळी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे कार्यक्रम उधळण्याचा मराठा समाजाने इशारा दिला। 2185 विद्यार्थ्यांची नियुक्तीपत्रे घेऊन या, अन्यथा ताफा अडवून कार्यक्रम उधळून लावू असा थेट इशारा देण्यात आला। मराठा आंदोलक सचिन तोडकर यांनी हा इशारा दिला। उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। पण मी एक सकल मराठा व मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना आवाहन करतो की उद्या कोल्हापुरात येताना 2185 विद्यार्थ्यांचे नियुक्तीपत्रच घेऊन यावं, अन्यथा त्यांचा कोणताही कार्यक्रम कोल्हापुरात होऊ देणार नाही। त्यांचा ताफा तर अडवला जाईलच, पण त्यांच्या ज्या काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम संपूर्ण मराठा समाज उधळून लावेल। मराठा युवा संघानं नक्षलवाद्यांना उत्तर दिलेलं आहे। देशद्रोह्यांनी मराठा समाजाची काळजी करू नये असा सल्ला मराठा युवा संघानं नक्षलवाद्यांना दिला। लोकशाहीला मानत नाही, त्यांची आम्हाला गरज नसल्याचं मराठा युवा संघानं म्हटलंय। आधी त्यांनी शस्त्र खाली टाकून आत्मसमर्पण करावं, मग आम्ही त्यांच्या पाठिंब्याचा विचार करू असं मराठा समाज म्हणतो आहे। लोकशाहीला मानणारा हा मराठा समाज आहे, तेव्हा शांततेच्या मार्गाने चालणारा हा मराठा समाज आहे। त्यामुळे अशा लोकांनी अर्थात नक्षलवाद्यांनी सल्ला देऊ नये अशी भूमिका मराठा युवा संघानं घेतलेली आहे। तर दुसरीकडे देशावर असलेलं कोरोनाचं सावट दूर होत नाही, त्यातच आता म्युकरमायकोसिस या नवीन आजारानं डोकं वर काढलंय। कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय। त्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। एकीकडे कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही, त्यातच हा नवा आजार आल्यामुळे त्या आजारासोबत सामना कसा करायचा हा प्रश्न नागरिकांना पडलाय। इतकंच नाही तर या आजारावर उपचार उपलब्ध आहेत की नाही याविषयी देखील नागरिकांमध्ये संभ्रम आहे। दरम्यान म्युकरमायकोसिसच्या औषधावर आता कर आकारला जाणार नाही, पण कोरोना लसींवर 5% कर असणार आहे। रुग्णवाहिकेवरील करामध्ये कपात करण्यात आलेली आहे। रुग्णवाहिकेवरील कर आता 12% करण्यात आलाय। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेमकी काय माहिती दिली ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। म्युकरमायकोसिसच्या औषधावर कर नसेल, कोरोना लशींवर 5% कर आकारला जाईल। रुग्णवाहिकेवरील करात कपात करण्यात आलेली आहे। रुग्णवाहिकेवर आता 12% कर आकारणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली।
आणि पुढची बातमी आहे, मागील 1.5 वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीनं ग्रस्त आहे. आतापर्यंत लाखो मृत्यू या कोरोनानं घेतले. त्याचबरोबर सध्या काळी बुरशी अर्थात म्युकरमायकोसिसचा धोकाही मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. हे आजार एकीकडे वाढत असताना या आजारावर असणारी औषधे लाखोंच्या घरात असल्यानं ती सुद्धा सामान्य माणसांना परवडेनाशी झाली. यावर उपाय म्हणून मिथेलिन ब्ल्यू हे औषध फुफ्फुसावर गुणकारी ठरत आहे, असा दावा डॉक्टरांनी केला. या निमित्तानं मुंबईच्या माजी महापौर आणि राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्या डॉक्टर शुभा राऊळ यांच्यासोबत बातचीत केली. आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी. शुभदी, कशा पद्धतीचं हे औषध आहे? हे औषध खरं म्हणजे ह्याचा आयुर्वेदात सुद्धा उल्लेख आहे. ह्याला नीलिका वनस्पती म्हणतात. नीलिका वनस्पती जी इकडे दाखवली आहे ती, त्याच्यापासून हे औषध पहिलं बनवलं जायचं, पण आता ते फार मोठ्या प्रमाणात बनवायचं ते सिंथेटिकदृष्ट्या बनवलं जाते. आणि ह्या औषधाचे चमत्कारिक गुण गेली 7 महिने मी स्वतः घेत आहे आणि जवळजवळ 10,000 फॅमिलीजना मी हे औषध वाटलेलं आहे. ह्या कन्सेप्टचे जनक म्हणजे डॉक्टर गोलवलकर सर. डॉक्टर गोलवलकर हे गेली 45 वर्ष भावनगर येथे पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत, फुफ्फुस तज्ज्ञ. आणि त्यांनी जे मधून MD फुफ्फुस तज्ज्ञ म्हणून केलेली आहे. त्यामुळे एवढ्या वर्षाचा अनुभव आणि मागील 14 वर्षापासून ते फुफ्फुस रोगांवरती मिथेलिन ब्ल्यू वापरत आहेत. म्हणजे मग TBचे असो, स्वाईन फ्लूचे पेशंट असो किंवा न्यूमोनिया असो, ह्या सगळ्यांवरती त्यांनी हे वापरलं होतं आणि सक्सेसफुली लवकर बरे होत आहेत पेशंट, हे त्यांना लक्षात आलेलं होतं. आतापर्यंत तुम्ही सांगितलं 10,000 फॅमिलीला तुम्ही पोहोचवलेलं आहे, कुठेही साईड इफेक्ट दुष्परिणाम दिसलेले नाहीये. ह्याचं प्रमाण किती असतं घ्यायचं आणि त्याचबरोबर किती वयोमर्यादेपासून घेतलं जाऊ शकतं? आणि याला जोडून अजून एक प्रश्न, काही काना प्री डिजीज असतील, डायबिटीज असेल, प्रेशर असेल, तर त्या लोकांनी याचा वापर केला तर उचित राहील का? हो, ह्याचं पहिलं प्रमाण मी सांगते. हे 1 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत कोणालाही देऊ शकता. शिवाय फक्त प्रेग्नन्सीमध्ये 3 महिने घ्यायचं नाही आणि दूध पाजणारी म्हणजे डिलिव्हरी झालेली बाई असेल तिने 1 महिना घ्यायचं नाही. बाकी ती घेऊ शकते. आणि 1 वर्षाच्या वरील मुलांना तुम्ही पाव चमचा द्यायचं. बाकी 10 वर्षाच्या वरील मुलांना पाव चमच्यापेक्षा डबल करायचं. म्हणजे 10 वर्षाच्या वरील मुलं असतील 90 वर्षापर्यंत अर्धा चमचा जिभेखाली ठेवायचं. अर्धा मिनिटं जिभेखाली ठेवलं की 2 घोट पाणी घ्यायचं, पूर्ण तोंडात फिरवायचं आणि गुळणी करायची जोरात. गुळणी करून ते औषध गिळून जायचं दिवसातून एकदाच. एवढं जरी केलं तरी तो माणूस सेफ आहे. दुसरी गोष्ट, मास्क तर लावाच, कारण गव्हर्नमेंटचा रूल आहे म्हणून मास्क लावा. दुसरी गोष्ट, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड असेल, तुम्हाला कॅन्सरची औषधं चालू असतील, केमोथेरपी चालू असेल, काही हरकत नाही. बाकीची औषधं जरी घेत असाल तरी सुद्धा हे घ्यायला हरकत नाहीये. डायबिटीसमध्ये सुद्धा तुम्ही घ्या, ॲमेझॉनवरती मिळतं. मी सध्या फ्रीमध्ये देत आहे. माझ्याकडे डॉक्टर गोलवलकरांना जी कंपनी सप्लाय करते त्याच कंपनीतर्फे माझ्याकडे औषध येतं आणि मी हे फ्रीमध्ये देत आहे. अजूनही मी सगळ्यांना फ्रीमध्येच देणार आहे. हे औषध स्वस्त आहे. तुम्ही व्हायरस शरीरात प्रवेश करतायत तर मग हे एका ठिकाणी अँटीव्हायरल पण घ्याल तर मग लसचे व्हायरस 0 होऊन जातील, अँटीबॉडीज बनणार नाही. म्हणून लस घेत असाल ना तेव्हा हे औषध 2 दिवस आधी आणि 4 दिवस नंतर नका घेऊ. हा एक त्याचा हे आहे. आणि दुसरं, हे औषध घेताना दही घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे ह्या औषधाचे गुणधर्म पण वाढतात आणि दह्यामुळे बॅक्टेरियल फ्लोरा तुमचा रेग्युलर राहतो. एका साध्या औषधाचे इतके गुणधर्म आहेत, आपण पाहिलं तर ते औषध एवढं स्वस्तामध्ये साहजिकच लोकांना उपलब्ध होईल किंवा आपण रुग्णांना उपलब्ध होईल, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. लस घेतल्यानंतर अंगामध्ये चुंबकत्व येतं आणि त्याच्यासाठी नको ती ट्रायल केली जाते आणि त्याच्यावर संशोधन केलं जातं. परंतु ह्या साध्या औषधासाठी ICMR जे आहे ते अजूनही पुढाकार घेत नाहीये. दुःखद बाब आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक जैतापकर, संजय पिलंकर, जय महाराष्ट्र, मुंबई. आरोग्य तज्ञ अविनाश भोंडवे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण पाहणार आहोत. यामध्ये मेथिलीन ब्लू हे अनेक वर्ष वापरात असलेलं आणि मेथिमोग्लोबिन सारख्या आजारांमध्ये वापरलं जाणारं औषध आहे की जे इंजेक्शनद्वारे आणि पोटामध्येही घेता येतं, तोंडावाटेही घेता येतं. आणि त्यामुळं हे औषध वापरल्यावर करोनाच्या रुग्णांमध्ये त्यांच्यामधली लक्षणं कमी होतात, अशा प्रकारचं काही डॉक्टरांचं मत आहे. यामध्ये साधारणतः
असं प्रतिपादन केलं गेलेलं आहे की कोरोनामध्ये जे सायटोकाईन स्टॉर्म होतं आणि त्यावेळेला ब्रॅडिकायनिन नायट्रिक ऑक्साईड पाथवेज जे असतात की ते जास्ती प्रमाणामध्ये सुरू होतात आणि त्यामुळं कोरडा खोकला येणं, ऑक्सिजन कमी होणं, त्याचप्रमाणे रक्ताच्या गुठळ्या होणं, ब्लड प्रेशर वाढणं आणि इतरही अनेक त्रास सुरू होतात. ह्या त्रासांना मेथिलीन ब्लू सारखं औषध जर दिलं गेलं तर हे ब्रॅडिकायनिन नायट्रिक ऑक्साईड पाथवे जो असतो तो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केला जातो आणि हे त्रास वाचवले जातात अशा पद्धतीचं हे मत आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेक नंतर ग्राउंड झिरो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोविड-19 साथीच्या प्रतिबंधासाठी रशियातून आयात केलेल्या स्पुटनिक 5 लशींच्या आयात करण्यात आलेली असली तरी ती घेण्यामध्ये लोकांना फारसा उत्साह, रस दिसून आलेला नाही. प्राप्त माहितीनुसार 24,713 लोकांनी या लशीचा पहिला डोस घेतला. 12 जूनपर्यंत 3 लशींचे मिळून 24.88 कोटी डोस देण्यात आले. त्यात स्पुटनिकचा वाटा नगण्य ठरला. स्पुटनिकचे महाराष्ट्रामध्ये 834 डोस तर दिल्लीत 86 डोस दिले गेलेले आहेत. जास्तीत जास्त डोस आंध्र प्रदेश आणि तेलंगणात दिले गेले. त्याखालोखाल पश्चिम बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो. यंदा राज्यामध्ये वेळेआधीच मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आलाय. अशातच कृषी विभागानं मात्र 100 मिलीलीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना केलं. अद्याप जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. बरेचदा शेतकरी पहिल्या पावसानंतर लगेच पेरणी करतात. मात्र पावसानं पाठ फिरवल्यानं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढावत आहे. त्यामुळे कृषी विभागानं 15 ते 17 जून नंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला दिलेला आहे. सोयाबीन पेरणीची शेतकऱ्यांनी घाई करू नये. चांगला 2-3 दिवस सतत आपल्याकडे पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये 7 ते 8 इंच चांगली ओल गेलेली आहे. असं जेव्हा आपल्याला दिसेल, वळानी आल्यानंतरच, म्हणजे वारानी म्हणतो आपण किंवा वयानी म्हणतो, ती आल्यानंतरच त्या शेतामध्ये आऊत घातलं जाईल किंवा ट्रॅक्टर घातला जाईल. शिबळणार नाही याची काळजी घ्या. राज्यामध्ये सध्या डॉक्टरांवरील हल्ल्यांचं सत्र अद्यापही सुरूच आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. लातूरमध्ये देखील अशीच घटना घडली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राडा झाला. कोविड सदृश आजाराने एका पेशंटचा मृत्यू झाला. याची माहिती तिथल्या शिकाऊ डॉक्टरांनी मृताच्या नातेवाईकांना दिली आणि यानंतर 2 तासांनी मृतांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी तिथे जमा झाले. यातील 5 ते 6 जण हे दारू पिऊन होते. त्यांनी शिकाऊ डॉक्टर बरोबर बाचाबाची सुरू केली. आमच्या रुग्णाला तुम्ही जाणून बुजून मारलं असा आरोप त्यांनी केला. डॉक्टरांना मारहाण केली. एका पेशंटला मृत्यू घोषित केला रिलेटिव्हला आणि मग त्याच्या 2 तासानंतर 3 लोक आले. ते दारू पिऊन होते. तिघांनी बॉडीला दाब देणं वगैरे सुरू केलं. मी त्यांना सांगितलं असं करू नका. तिथे त्यांनी माझ्यावर शिवागाळ केली आणि मला हातपाय खेचले, मारणं सुरू केलं. मी बाहेर सिक्युरिटीला बघायला गेलो. सिक्युरिटी वगैरे कोणीच नव्हतं तिथे. मग ते तिघं बाहेर आले. त्यांच्यासोबत अजून 5-6 रिलेटिव्ह अजून होते. मी एकट्यावर ते सगळे 2-3 लोकांनी मला मारलं पण तिथे. मग ते 2-3 लोक असे मारणारे होते. त्याचपैकी एक आम्ही पकडलं आणि बाकी 2 पळून गेले. तर दुसरीकडे पैठण तालुक्यातील दादेगाव येथील शेतकरी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे रस्त्याची तक्रार देऊन गेले होते. यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी यासंबंधी शेतकऱ्यांना शिव्या देऊन बाहेर काढेन अशा शब्दात सुनावलंय. जनतेच्या सेवकांची हीच का भाषा असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो.
शिव्या देऊन बाहेर काढेन असं म्हणत तहसीलदारानं या शेतकऱ्यांना धमकावलंय। याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला। या व्हिडिओमध्ये हा मुजोर तहसीलदार कसा बोलतो आहे हे आपल्याला ऐकायला मिळतं। कोण आहे? लय बोल राहिले प्रेमाने बोलू राहिलो, बसवलं तुम्हाला, लय नका बोलू। शिव्या घालून काढून दिली तुम्ही, ते मेंबरमुळे बोल राहिलो एवढं की बा बोलतो, प्रेमानं बोलतो, जायला जाऊ देतो, 7 दिवसांना काढून बी देतो। नाही तर काय लायक हो तुमची? तहसीलदाराचं एवढं बोल राहिले तुम्ही इथं भडभड भडभड भडभड, काय लायकी तुमची? नालायक। कोण आहे? लय बोल राहिले प्रेमाने बोलू राहिलो, बसवलं तुम्हाला, लय नका बोलू। शिव्या घालून काढून दिली तुम्ही, ते मेंबरमुळे बोल राहिलो एवढं की बा बोलतो, प्रेमानं बोलतो, जायला जाऊ देतो, 7 दिवसांना काढून बी देतो। नाही तर काय लायकी हो तुमची? तहसीलदाराचं एवढं बोल राहिले तुम्ही इथं भडभड भडभड भडभड, काय लायकी तुमची? नालायक। आणि यावर शेतकरी नेते अजित नवले यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतलेली आहे, ती ऐकूया। रेव्हेन्यूच्या बाबत सुद्धा अत्यंत त्रास शेतकऱ्यांना द्यायचा। कागदपत्रांमधल्या फेरफारांसाठी वर्षानुवर्ष खेटे मारायला लावायचे। हाच अनुभव शेतकरी घेत आहेत। जणू इंग्रजांचंच राज्य अजून अस्तित्वात आहे, हा अनुभव आम्हाला येत असतो। दुर्दैवानं महाराष्ट्राचे महसूल मंत्री सुद्धा काही नवीन काम करण्यामध्ये फारसे यशस्वी झालेले दिसत नाहीत। तेच पाडे तेच पंचावन्न करत कारभार सुरू आहे। झालेल्या घटनेचा किसान सभेच्या वतीनं मी नक्कीच निषेध करतो। या संबंध प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जर तहसीलदार दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। संबंध महाराष्ट्राला धडा मिळेल अशा प्रकारे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महसूल मंत्र्यांकडे किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत। आणि आता पुढची बातमी आहे, मुंबईमध्ये शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। त्याचबरोबर मुंबईमध्ये शनिवारी आणि रविवारी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबई तसेच कोकणामध्ये येणाऱ्या 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। आपण बघतोय मुंबईमध्ये सर्व बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि येत्या 48 तासामध्ये सुद्धा अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी केला गेला आहे। सोबतच संपूर्ण कोकणामध्ये कमी दाबाचे क्षेत्र आणि वेस्टर्लीज जे विंड्स आहेत त्यांच्या स्ट्रेंथनिंगमुळे पूर्ण कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी हा अतिशय मुसळधार सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्गात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। काही सखल भागांमध्ये पाणी साचायला देखील सुरुवात झाली। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर रोडवर पाणी पाहायला मिळालं। त्याचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय। सकाळी थोडी पावसानं उसंत घेतलेली दिसली। जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस कणकवली इथं 95 मिलीलीटर पावसाची नोंद झाली। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज।